नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। आता घेऊयात टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा। ठाण्यातील उपवन तलाव परिसरामध्ये दीपावली पहाटच्या कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील उपस्थित। ठाण्यातील तलावपाळी परिसरात शिवसेना युवा सेनेच्या वतीने युवा जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद। नरक चतुर्दशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठलाची विधिवत पूजा। विठ्ठल मूर्तीला रेशमी वस्त्री परिधान करून पहाटे विधिवत पूजा। पुण्यात लहान मुलांसाठी अनोखं अभ्यंग स्नान। गोरगरीब कुटुंबातील मुलांना आणि रस्त्यावरील विक्रेत्यांच्या मुलांना सामूहिक अभ्यंग स्नान। मुलांना नवीन कपडे आणि मिठाई वाटप। परभणीत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी साजरी केली दिव्यांगांसोबत दिवाळी। दिव्यांग बांधवांना फराळासह कपडे आणि साहित्य वाटप। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी साजरी केली दिवाळी। उरी बारामुल्ला सीमारेषेवर गोहल्लन गावातील स्थानिकांसोबत दिवाळी साजरी। पंढरपुरातील माढा तालुक्यात सफाई कामगार, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसोबत मनसेची दिवाळी। मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्याकडून फराळ आणि साडी भेट। दिवाळीनिमित्त दादर फूल मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी। झेंडूच्या दरात वाढ झाली असून झेंडूचे दर आता 200 रुपये किलोवर। डोंबिवलीतील दिवाळी पहाटमध्ये खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित। कार्यक्रमात नृत्यांसह विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन। कोल्हापुरात दिवाळीनिमित्त महाद्वार रोडवर हिंदुत्ववादी संघटनेचा उपक्रम। सर्व हिंदू दुकानदारांनी लावले आपल्या दुकानांवर भगवे झेंडे। स्वदेशी खरेदीच्या उपक्रमाला ग्राहकांचा प्रतिसाद। वाशिमच्या ग्रामीण भागात दिवाळी पारंपरिक पद्धतीने साजरी। लव्हाळी गवतापासून दिवटी तयार करून तिच्या प्रकाशात गाई म्हशींना ओवाळण्याची प्रथा। विरारमध्ये दिवाळी पहाट स्वर दीपावली कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमात जुन्या मराठी हिंदी गाण्यांची तालीम रंगली। भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचं आयोजन। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून दीपोत्सव उत्साहात साजरा। विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक फराळासह मिठाईचं वाटप। ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या वतीने दिवाळी पहाटचं आयोजन। दिवाळी पहाटसाठी ठाणेकर तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित। डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाटचा नयनरम्य सोहळा। पहाटेच्या डोंबिवलीकर विशेषतः तरुण तरुणी पारंपरिक वेशभूषेत दाखल। श्री गणेश मंदिरासमोर भव्य रांगोळ्या, फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। भंडाऱ्यातील खांब तलावमध्ये दिवाळीचा उत्साह। प्रभू श्रीरामचरणी 51,000 दिव्यांची आरास। दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिव्यांची आरास। नवी मुंबईतील ऐरोली येथे युवा सेनेच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन। राजीव गांधी खदान तलाव परिसरात रोषणाई। खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत दीपोत्सवाचं उद्घाटन। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात काकडा सोहळ्याला सुरुवात। अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी। मुंबई ठाण्यात दिवाळी पहाटचा उत्साह। रवींद्र नाट्य मंदिरात सुगी परिवारातर्फे दिवाळी पहाटचं आयोजन। ठाण्याच्या तलावपाळी येथे शिवसेनेच्या नितीन लांडगेंच्या वतीने दिवाळी पहाटचं आयोजन। साताऱ्यातील कराड तालुका पोलीस ठाण्यात दिवाळी साजरी। कायदा सुव्यवस्था पाळत अधिकारी कर्मचाऱ्यांनी फराळ वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी केली साजरी। दिवाळीनिमित्त वाहन खरेदी करण्यासाठी गर्दी। जीएसटीमध्ये कपात केल्याने ग्राहकांची गर्दी। बोरिवली परिवहन प्रादेशिक कार्यालयात 1032 वाहनांची खरेदी। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पहिली जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा 2025 पार। स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून 16 संघांचा सहभाग। आमदार निलेश राणे पुरस्कृत स्पर्धा। उल्हासनगरमध्ये विठाई प्रतिष्ठाने अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी। अनाथ मुलांना मिठाई, कपडे, फटाके देऊन दिवाळी केली साजरी। भंडाऱ्यातील लाखनीमध्ये ग्रीन फ्रेडर्स नेचर क्लबचा उपक्रम। विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्याचा संदेश। पर्यावरणात विघटन होणाऱ्या वस्तूंपासून तयार केले आकाशकंदील।
दिवाळीच्या जाहिरात फलकांवर पालिकेची कारवाई. अनधिकृत जाहिरात फलक पालिकेने तोडले. 16 जाहिरात फलक, 82 पोस्टर्सवर कारवाई. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केरसुणीच्या दरात 10 ते 15% वाढ. यंदा मोठ्या केरसुणीला 80 रुपये तर छोट्या केरसुणीला 60 रुपये दर. दिवाळीच्या खरेदीसाठी नागपूरच्या सीताबर्डी बाजारात गर्दी. विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात कोट्यवधींची उलाढाल. पुण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह. दिवाळीच्या पारंपरिक वस्तूंबरोबरच आधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही बाजारपेठेत मोठी मागणी. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्ण नगरीमध्ये 50 कोटी रुपयांच्या वर उलाढाल. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्या चांदीच्या भावात वाढ. जम्मू येथे बीएसएफच्या जवानांकडून अखनूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर दिवाळी साजरी. देशभक्तीवरील गीत सादर करण्यात आले. सांगलीमध्ये शहीद व माजी सैनिकांच्या कुटुंबांना फराळ वाटप करत दिवाळी साजरी. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा उपक्रम. ऐन दिवाळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली. राज्यात GRAP 2 लागू. GRAP 2 अंतर्गत दिल्ली NCR मध्ये धूळ नियंत्रित करण्यासाठी अभियान राबवणार. बिहारमध्ये इंडिया आघाडीत फूट झाल्याची चर्चा. RJD आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप आणि मुख्यमंत्री चेहऱ्यावरून घमासान. अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. तेलंगणामध्ये आमदार होण्यासाठी वयोमर्यादा आता 21 असणार. सरकार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा कमी करणारा प्रस्ताव आणणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. चेन्नईत चिंगराचिंगरीमध्ये मृतांच्या कुटुंबियांना अभिनेता विजयकडून प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत. चिंगराचिंगरीत मृत झालेल्या 41 जणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत. गाझामधील शांतता धोक्यात. इस्रायलकडून दक्षिण गाझामध्ये हमासवर रॉकेटसह ग्रेनेड हल्ला. हमासने आपल्या सैनिकांवर गोळीबार केल्याचा दावा करत हल्ला. अमेरिकेत नागरिक रस्त्यावर. ट्रम्प यांच्या विरोधातील नो किंग्ज रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. ट्रम्प यांची हुकुमशहा सारखी वर्तणूक आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराचा आंदोलनात निषेध. चीनमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. हांगझोहून सोलला जाणाऱ्या एअर चायनाच्या विमानामध्ये केबिनमध्ये आग लागली. एका प्रवाशाच्या बॅगेत लिथियम बॅटरी असल्याने आग. पॅरिसच्या लुव्र म्युझियममध्ये 4 मिनिटात 9 मौल्यवान वस्तूंची चोरी. नेपोलियन तिसरा यांच्या वस्तूंची चोरी. ब्राझीलमध्ये डासांची फॅक्टरी. दर आठवड्याला कोट्यवधी डास तयार. नागरिकांना त्रास देण्यासाठी नव्हे तर डेंग्यू सारख्या घातक आजाराला संपवण्यासाठी डास तयार करण्याची फॅक्टरी. परभणीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप. माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत. जालन्यातील अंतरवाली सराठी गावाच्या पोलीस पाटील म्हणून नम्रता रमेश तारक यांची निवड. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात लिफ्ट नसल्याने नागरिकांना त्रास. रुग्णांचा स्ट्रेचर खांद्यावर घेऊन नातेवाईकांकडून ने-आण करण्यात येते. रुग्णांची खांद्यावरून ने-आण करतानाचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवमध्ये तुळजापूर येथे उभारण्यात येणाऱ्या तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार शिल्पाचं मॉडेल अंतिम टप्प्यात. राज्याच्या कला संचालनालयाकडून 5 मूर्तींची निवड. नाशिकमधील सप्तशृंगी देवी मंदिर 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत दर्शनासाठी रात्री 12 वाजेपर्यंत खुले राहणार. दिवाळीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. पुणे पालिका आयुक्तांनी दिली शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात भेट. शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्त फील्डवर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी खडसावलं. चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार. आगामी काळात चांदीचे भाव 1,60,000 ते 1,70,000 रुपयांवर पोहोचणार, तर सोन्याच्या भावात तेजी राहणार. सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज. कोल्हापूरच्या CPR मध्ये अत्याधुनिक MRI मशीन. तब्बल 70 कोटी रुपयांचे मशीन उपलब्ध. आता पूर्ण वेळ मोफत स्कॅनिंग करता येणार.
राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती गंभीर, बाळाच्या हृदयामध्ये छिद्र असल्याची माहिती. उपर रुग्णालयात बाळावर उपचार सुरू. मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरे प्रदूषणाच्या विळख्यात. वाढते तापमान, वाऱ्याचा मंद वेग, फटाक्यांमुळे प्रदूषण. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात प्रदूषणाची पातळी धोकादायक. बोनसमुळे मुंबई पालिकेवर 285 कोटींचा बोजा. पालिकेच्या कामगारांना 31,000 रुपये बोनस. गेल्या 5 वर्षात बोनसमध्ये 100% वाढ. छत्रपती संभाजीनगरातील कन्नडमधील उपोषणकर्त्याने पालकमंत्र्यांच्या घरी घेतलं उपोषण मागे. शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. अमरावतीत नवसारी परिसरात नागरी वस्तीजवळ कचऱ्याचे ढिगारे. नागरिकांच्या आरोग्याला धोका. संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको. साताऱ्यातील कराडमध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचं आंदोलन. रहिवाशी नसलेल्या नागरिकांनी गावातील पत्त्याचं आधार कार्ड बनवून मतदान केल्याचा आरोप. दोषींवर कारवाईची मागणी. राजाराम बापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही. गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटलांना इशारा. राज्यात वर्षभरात 1,200हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणार. यामध्ये संगीत, नाटक, लोककला, लोकसाहित्य, चर्चासत्र, कार्यशाळा आदी कार्यक्रमांचं आयोजन. मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. हैदराबाद गॅजेटियर केवळ मराठवाड्यांसाठी मर्यादित. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. हा GR 4 जिल्ह्यांसाठी मर्यादित. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. कर्जत नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंनी व्यक्त केला विश्वास. राज्यात 1 कोटी बोगस मतदार. निकाल बोगस मतदारांच्या हाती. देशाचं लक्ष वेधण्यासाठी 1 नोव्हेंबरचा मोर्चा. संजय राऊत यांचं वक्तव्य. आमचा सवाल निवडणूक आयोगाकडे. आम्हाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं. संजय राऊत यांची मागणी. भाऊबंधकी नाटकाचे लेखक कोण? शिंदेंना विचारा. एकनाथ शिंदेंच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. गुवाहाटीला जाऊन पूजा करणारे नरकासूर. नरकासुरांचा जनता वध करेल. राऊतांची टीका. रायगडमध्ये म्हसळा येथे शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प. सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन. म्हसळा शहरातून निघाली भव्य मिरवणूक. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेकडो युवकांचा भाजपात प्रवेश. आमदार संजय केणेकर आणि जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. भाजपाच्या माजी नगरसेवक संगीता गायकवाड आज ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षप्रवेश. नाशिकमधून शक्ती प्रदर्शन करत गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना. परकीयांनी विध्वंस केला तर नंतर आलेल्यांनी बुद्धी लुटली. आपल्याकडील आध्यात्मिक परंपरा अखंड हे आपलं सौभाग्य. सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन. कल्याण डोंबिवली मनपावर महायुतीचा भगवा फडकेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. विरोधकांना पराभव दिसू लागल्याने सगळे मोर्चे सुरू. शिंदेंची मवियावर टीका. आमदार संजय गायकवाड डिफेंडर गाडी प्रकरणाला नवी कलाटणी. संजय गायकवाडांना वापरायला दिल्याची गाडीच्या मालकाची प्रतिक्रिया. गायकवाड नातेवाईक असल्याचं स्पष्टीकरण. महाराष्ट्राला केंद्राकडून 1,566 कोटी मदत. SDRFच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्त्यांतर्गत मदत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांनी शहांचे मानले आभार. नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी सुहास कांदे यांची नियुक्ती. सुहास कांदे यांच्याकडे शिवसेनेची मोठी जबाबदारी. महाराष्ट्रात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.